हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये, कैसे दैवत प्रसन्न त्वरित उगार हे निवांत शिवाया, सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिशीन भजशी कवन्या गुणे, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग संत सम्राट महान वैष्णव संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग त्यांच्या हरिपाठातील 4थ्या क्रमांकाचा असा आहे. आणि ह्या हरिपाठामधून महाराज आपल्याला संसारिक जीवांना उपदेश करतात की हरिपाठ ह्या विशेष करून सांसारिक जीवासाठी, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. वास्तविक पाहता हरिपाठाचे अधिकारी जर म्हणलं तर हरिपाठाचे अधिकारी सगळेच, खास करून कोणाकरता लिहाला, ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ अनेक आहेत. ज्ञानेश्वरी साधकासाठी आहे, अमृतानुभव चांगदेव पासष्टी, अमृतानुभव जीवनमुक्तासाठी, चांगदेव पासष्टी जीवनमुक्त होण्याकरता आहे. तशी ज्ञानेश्वरी साधकासाठीच जीवनमुक्त होण्याकरता आहे. आणि हरिपाठ हा संसारिक जीवाकरता, म्हणजे संसारात राहून प्रपंचात असणारी लोक की ज्यांना आपला घर प्रपंच मुलं बाळ सगळं सांभाळून भक्तीही घडली पाहिजे, मोक्षापर्यंत गेली पाहिजे. त्यात फक्त साधा सरळ आणि सोप्या भाषेत कळल असा 27 अभंगाचा हरिपाठ केलेला आहे. आणि तेवढा हरिपाठ जरी आपण रोज नित्यनेमाने म्हणलो किंवा तो हरिपाठ म्हणून त्याचा अर्थ ध्यानात घ्या तर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एकाच एवढ्या 27 अभंगाच्या हरिपाठात आपलं कल्याण. आपल्याला एवढी खटपट करण्याची गरज नाही, पण एकदा हरिभक्तीचा नाद लागला की पण त्याला सवड मिळते. पुढचं चिंतन करीत राहतो, त्याला वेळ सुद्धा भेटतो. आवड असल्यावर सवड मिळतच असते. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ आपल्यासाठी विशेष करून केलेला आहे. हरिपाठाचा अधिकारी कोण तर संसारिक जीव तर आहेच आहे, पण सगळे हरिपाठाचे अधिकारी कोण, सगळे. कारण हरिभक्ती ही सगळ्यालाच भक्तीची गरज, त्याच्यावरचाच हा अभंग आहे. की सगळ्या साधना करतात, कोणते अनेक साधक आहेत आणि अनेक साधकाच्या अनेक साधना आहेत, पण सगळ्या साधनात काय लागतंय, भक्ती प्रेम लागत. काय लागतंय, हा प्रेमाशिवाय कोणतंच साधन साध्य होत नाही. का नाही. तीर्थवर्तने भावी दिन सिद्धी वायाची उपाधी करी शिका. कोणतं जप असो, तप असो, तीर्थयात्रा असो, जर तुमचा भाव असेल तर ती साधना सफल होईल, नाही तर सफल होत नाही. है का नाही. वरी वाव आणि अंतरी विषयाशी ठाव, असं असलं कोणतं साधन केलं तर त्या साधनाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून कोणतंही साधन असो, योग असो, जप असो, तप असो,
उपासना असो, कर्म असो, काही जरी असलं तरी सगळ्या साधना करत असताना कोणताही साधक असो, आपली आपली जी जी साधना तो करीत असत, त्या साधनात हरीविषयी प्रेम असलं पाहिजे, हरीविषयी भाव असला पाहिजे, तर ती साधना योग्यची, ती साधना योग्यची. पण भाव जर नसेल, आवाज येत नाही का? येतोय येतो हो ना, का? आवाज नाही येते चांगला. व्यवस्थित भाव जर आवाज येतोय. नसेल, व्यवस्थित आवाज तर येतोय. मग कोणतीही येतोय. साधना केली तर ती साधना भावाशिवाय सिद्ध होत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण जी साधना करतो ती साधना भावाशिवाय साधना सफल होत नाही. भाव महत्वाचा आहे. काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाच. म्हणून भाव लागतो. भावाशिवाय हे काहीही सिद्ध होत नाही. मग कोणतीही साधना करा, ती साधना चांगलीच. आपण आपल्याला वाटतं योग साधना खूप कठीण आहे, कोणी करावं. जे करते ते करते, पण त्याच्यात भाव असला पाहिजे, हरीविषयी भाव असला पाहिजे. तीर्थयात्रा करणं अवघड आहे. आता मेलीन चेंगरून लोक काही म्हणतात, मग तिथं जाणं तर सोपं आहे का? त्या तीर्थात स्नान करणं एवढ्या जाणं, पण भाव जर असला तर योग्यच. कोणतीही उपासना करीत असतात, भाव असला तर योग्यच. पण भाव जर नसेल तर मग मात्र कोणतीही साधना सिद्ध होत नाही, सफल होत नाही. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि हा हरिपाठ आपल्या करता आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तुम्हाला करता, कारण प्रपंचातला जो जीव आहे हा संसारिक जीव, याच्या माग खूप मोठा व्याप आहे. आणि व्यापामुळे हा भक्ती तर जास्त करू शकत नाही. याला तर अनेक साधना तो करू शकत नाही, पण त्याला सोपी साधना सांगितली, हरिनामाची सोपी साधना सांगितली, हे का नाही? की सोपी साधना सांगितली. हरिनाम हे अत्यंत सोपे आणि सहज सगळ्याला हरिनाम घेता येतं. सगळ्याला ही हरिभक्ती सोपी आहे. म्हणून हिला हरिपाठ म्हणून असं ज्ञानेश्वर महाराजांना, की हरीचं चिंतन, चालता बोलता हरीचं चिंतन, हरिपाठ, त्याला नावच असं दिलं की हरिपाठ. वास्तविक पाहता याच्यातला एक शब्द लोपलेला आहे, हरी आणि पाठ. हरीच्या आणि पाठाच्या मध्ये एक शब्द लोपलेला आहे आणि त्याचं नाव आहे नाम. त्याला मध्यम पदलोपी समास, की हरी नाम पाठ. हरीच्या नामाचा पाठ म्हणजे हरिपाठ. आपलं त्याचं सरळ हरिपाठ, पण काय हरी नाम पाठ, हरीच्या नामाचा पाठ. पाठ शब्दाचा अर्थ नित्य. पाठ शब्दाचा अर्थ पाठ म्हणजे नुसता पाठ करायचा नाही. पाठ शब्दाचा अर्थ नित्य, म्हणजे हरी, नित्य हरीचं स्मरण करायचं. हरिपाठ ही वारकऱ्याची संधी आहे का नाही? हरिपाठ जमलं तर दिवसातून 3 वेळा म्हणत जा. जमलं तर 3 वेळा म्हणत जा. नाहीच जमलं तर 2 वेळा म्हणत जा. नाहीच जर जमलं तर मग 1 वेळ तरी म्हणत जा. नुसता म्हणत जा का त्याचा अर्थ बी ध्यानात घ्यायचा. अर्थ सुद्धा त्याचा एका शब्दाचा, एका अभंगाचा, त्या अभंगातल्या एका शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात असला पाहिजे, की ज्ञानेश्वर महाराज आपल्यासाठी काय बोलतात. म्हणून हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हरिपाठ असा हरिपाठ करायचा, जाणून करायचा. कसा करायचा? जाणून करायचा. उगाच करायचा म्हणजे करायचा. म्हणून त्याच्यात भाव असला पाहिजे, आणि भाव असल्यावर हरिपाठात जाणण्याची सुद्धा इच्छा होते
जाणणं जितकं महत्वाचं आहे तितकं म्हणणं महत्वाचं नाही. म्हणणं महत्वाचं आहे पण नुसतं म्हणणं नाही, त्याच्यात पेक्षा जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून म्हणलं तर पाहिजेच पण जाणून म्हणलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. पण नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, त्या ओवीचा अनुभव सुद्धा घेतला पाहिजे. ओवी सुद्धा तिचा अर्थ लक्षात घ्या. नाहीतर ज्ञानेश्वरी मी वाचतो, दररोज वाचतो. कोणी 51 वावे वाचतं, कोणी 101 वावे वाचतं, म्हणजे मोजून आहे ना तसं. पण नुसतं वाचतो का अर्थ ध्यानात घेतो? अर्थ ध्यानात घेतला पाहिजे की काय संतांचे शब्द आहे, काय संतांची भूमिका आहे, काय संत आपल्याला उपदेश करतात, आपल्यासाठी काय आहे. संतांनी एक एक ओवी, एक एक अभंग, संतांचं बोलणं म्हणजे अभंग आहे. आणि ते एक एक आपल्या जीवनात अत्यंत मोलाचं. त्याचं बोलणं म्हणजे आपल्यासारखं प्रपंचातलं बोलणं नाही. त्याचं बोलणं म्हणजे वेद आहे. त्याचं बोलणं म्हणजे वेद आहे, वेद. त्याच्या मुखातून निघालेले शब्द काय आहेत? वेद, वेद आहे. आणि म्हणून ते बोलणं ते आपल्या हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे. म्हणून आपल्याला संतांच्या शब्दावर आपला विश्वास पाहिजे. संताची पायी माझा विश्वास, सर्व भावी दास त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. की संतच आपले एकमेव हित करणारे. या जगात संता वाचून आपलं हित करणार कोणीही नाही. आईबाप आपलं हित करतात पण ते हित प्रापंचिक हित आहे त्यालाही माहित नाही. ते हित नाही की ते हित नाही करीत. ते आपल्या काय लोभाकाराने वाढवित. त्याचा लोभ आहे की आपल्याला हे म्हातारपणात सुख देते म्हणून ते आपल्यावर प्रेम करतात, आपली सगळी काळजी वाहतात. पण त्याचा शेवटची इच्छा काय की हे माझ्या उपयोगाला असं नाही. येईल की नाही येईल ते सांग. संतांची भूमिका तशी. संतांची भूमिका म्हणजे की आत्यंतिक कल्याण करणारे, आत्यंतिक कल्याण करणारे. की ते हित आई वडील सुद्धा करू शकत, आई वडील सुद्धा करू शकत नाहीत. आणि आई वडिलाला आपलं हित वाटत पण आई वडिलाला हित माहित नाही, त्याला माहित नाही. आणि म्हणून त्याला जसं माहिती तसं परंपरेनुसार आलं तसं ते आपल्यावर प्रेम करतात. पण संतांचं मात्र तसं नाही. संताला हित माहित आहे आणि माहित आहे आणि ते हित करण्याची तळमळही त्यांच्या ठिकाणी. आई वडिलाची आपल्या हिताबद्दल तळमळ आहे पण हित खरं काय माहित. संतांची आपल्याबद्दल तळमळ आहे आणि हित काय आहे ते माहित. हित काय ते माहित आहे. जसं एखादा मुलगा जर अचानक ताप आला ना, आपण दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरकडे, तर डॉक्टर गोळ्या इंजेक्शन देतो आणि पुन्हा म्हणतो सांगतो 4 दिवसांनी नाही जर राहिलं तर परत आणखी. म्हणजे डॉक्टरला तिची काही काळजी वाटत नाही. गोळ्या औषध देतो, घेऊन जा, एवढी काही कळकळ नाही. पण मायबापाची तळमळ असते. तळमळ असती पण इलाज माहित नसतो म्हणून डॉक्टरकडे जावं लागतं. पण डॉक्टरच्याच मुलाचं दुःख आहे, डॉक्टरचाच मुलगा बिमार पडला. आता त्या डॉक्टरला औषध बी माहिती आणि तळमळ बी. काय औषध माहिती तळमळ बी. तळमळ काऊन हे माझं आहे मग आहे का नाही. आणि औषध माहिती. तसं संत डॉक्टरासारखी की ते आपले आई बापासारखी तळमळ बी येत आहे आणि हित बी माहिती. हित आपलं हित कशात आहे हे संताला माहिती. आणि मग संत कळकळीनं आपल्याला सांगतात, आपल्या हिताकरता सांगतात. त्याच्यात काहीही स्वार्थ नाही. एकूराचे हित आहे माऊलीची, ऐशी कळवळ्याची जाती
करी लाभावी नक्की, त्याला काय लाभ आहे आपल्यापासून? पण आपल्याबद्दल एवढी तळमळ आहे, अशी तळमळ संतांना आपल्याबद्दल असल्यामुळं महाराजाने आपल्याकरता हा हरिपाठ लिहिलेला आहे. आणि तो हरिपाठ आपण रोज करावा, रोज करावा. एवढं जरी केलं तर खूप झालं. म्हणून आजचा हा अभंग 4थ्या क्रमांकाचा आहे. आणि महाराजांनी आजची सेवा त्यांची विष्णू महाराज यांची असली, त्यांच्या मागे कीर्तनाची तारीख असल्यामुळे ती येऊ शकली नाही आज. म्हणून त्यांनी ही ताईच्या आणि त्यांच्या विचारानं मला ही सेवा दिलेली आहे. म्हणून ही सेवा त्यांची आहे आणि त्यांची सेवा म्हणून ही आपण त्यांचेच हे शब्द आहेत आणि त्यांची सेवा आहे. त्यांची सेवा म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करतो. की महाराज आजच्या अभंगात सांगतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलू नये. म्हणजे भावे विन भक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये. भक्तीबद्दल बोलायचं तर भाव असल्याशिवाय बोलूच, भाव असल्याशिवाय बोलूच. हे भक्तीच्या गप्पा हाणाला आणि भाव तर सगळा विषयात आहे, प्रपंचात आहे. आणि गप्पा हाणाला भक्तीच्या, आहे का नाही? चहा पिऊन काडी झाल्याला आणि गप्पा हाणाला पहिलवानकीच्या, आहे का नाही? काय म्हणतात महाराज बॅटरीला की हाडाची काडी, हाडाची काय झाली? काडी झाली. ढोंगणाचं तुलतून झालं आणि असा टपरा ते पहिलवानकीच्या गप्पा हाणाला तर शोभणार का? नाही शोभत. म्हणजे शोभण्यासारखं करता आलं की आपल्याला जसं शोभेल तसं केलं पाहिजे. त्याला व्यवहारात सुद्धा काय आहे? किंमत आहे. व्यवहारात सुद्धा त्याला मान आहे. पण आपण जसं आहे तसं कसं बी गप्पा करतो. भावाशिवाय भक्तीच्या गप्पा बोलू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणते, अरे आधी भाव ठेव, आधी श्रद्धा ठेव, आधी अंतःकरणात तुझ्या भाव निर्माण कर. आणि त्या श्रद्धेने भावानं तू हरीचं चिंतन कर. तुला लय गडबड सुटली, एवढी जरा दम धरून की आधी तू हृदयात भाव ठेव, आधी हरीविषयी प्रेम ठेव. आणि प्रेम अंतःकरणात प्रेम वाढव, प्रेमासहित भक्ती वाढ. हळूहळू काय लगेच ती हळदन होय बोरी असं वाटत. प्रपंचात बी आपल्याला तसंच वाटत. कवा कवा पैसे कवा कवा मोठा. तसं भक्ती बी असं वाटतं एखादा भक्तीचा एखादा थोडासा काहीतरी प्रपंचात थोडासा झटका बसला की इकडे भक्ती मंदिरात यावं वाटतं, काहीतरी भक्ती करावा वाटत. आणि लगेच गडबड की त्याला वाटतं मी आता आलो म्हणजे लगेच आता भक्त असा होतो का नाही, देवाच्या जवळचा एकदम. पण असं काही होत नसतं. काय कारण ती वेळ आल्याशिवाय परमात्मा साध्य होत नाही. म्हणून भक्ती दम धरून चाललं पाहिजे. कसं केलं पाहिजे? लय उतावळं ग बावळं होऊ नये. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भावाशिवाय भक्ती नाही. जशी बळाशिवाय, हे दृष्टांत त्याला की बळाशिवाय शक्तीच्या गोष्टी बोलू नये. बळाशिवाय शक्तीच्या गोष्टी बोलू नये, तसं भावाशिवाय भक्तीच्या गोष्टी बोलू नये. आणि भक्तीशिवाय मोक्षाच्या गोष्टी बोलू नये.
नाही तर आम्ही मुक्त आहेत असं म्हणतो, पण भाव तर कुठंच दिसत नाही. भाव हृदयात कुठंच दिसत नाही. असा भाव त्याचा दिसतो तो सगळा प्रपंचावरच दिसतो, सगळा प्रपंचावरच दिसतो. केव्हा पाहिलं की त्याची जर खटपट पाहिली तर प्रपंचाविषयीची, आणि सांगतो नुसतं म्हणायला काय आम्ही मुक्त मुक्त आहेत, पण मुक्त त्याच्या तर गोष्टी कधी बोलतच नाही. हा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिता आहे परवी परी धरवे ना, धरिता आहे परी धरवे ना. की आतमध्ये काय आहे ते किती दाबून धरलं तर ते राहत नाही, ते बाहेर येतच. आत काय आहे ते त्याच्या बोलण्यावर आहे का नाही. झाड जाणीचे फुले आणि माणूस जाणीचे बोले, बोलण्यावर माणूस कळतो तो काय बोलतो. केव्हा पाहिलं तर त्याचं प्रपंचातल्या गोष्टीच बोलतो. आणि मी मुक्त आहे म्हणतो, असं कसं काय हो जमन. अरे भक्तीशिवाय मुक्ती नाही. आधी भक्ती दिसली पाहिजे, भक्ती अंतकरणात बी असली पाहिजे, आतमध्ये बाहेर बी दिसली पाहिजे, शब्दातून दिसली पाहिजे, बोलण्यातून दिसली पाहिजे, आहे का नाही. भक्तीचा अंतरंग जसं श्रवण मनन निधी ध्यासन, भक्तीचा अंतरंग श्रवण मनन निधी ध्यास. आणि भक्तीचा बाहेरंग, बाहेरंग तर आपल्याला माहिती वारकरीची वेशभूषा, आहे का नाही. तुळशी माळा गळा उभी जन्नतीला, तसं राहणं, तसं बोलणं, तसं वागणं, याला म्हणतात भक्ती. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याचं बोलणं तसं, त्याचं राहणं तसं, त्याचं वागणं तसं, की त्याला देवाविषयी अत्यंत भाव आहे, संताविषयी अत्यंत भाव आहे, प्रेम आहे. आणि त्याचं बोलणं कधीही देवाविषयी, भक्तीविषयी, ज्ञानाविषयी, वैराग्याविषयी, उपासनेविषयी असं बोलतो. तर त्याच्या बोलण्यातून कळण आपल्याला की याच्या अंतकरणात भाव किती आहे. पण हा बोलतो मात्र मोक्षाच्या गप्पा आणतो, आणि भाव पाहिला तर अजिबात ऐकलं असून कुठंतरी असं बरं ऐकलं की ते माणसं काय काय ऐकलं की ते दमत धरीत नाही, लगेच. पण ते स्वरूपावरून जसं मोक्षाचं स्वरूप काय हे त्याच्या अंगावर चिन्ह उमटले, भक्तीच्या अंगावर चिन्ह उमटले पाहिजे. नुसती भक्ती भक्ती म्हणून भक्ती कशी काय. म्हणून भावाशिवाय भक्तीविषयी बोलू नाही. भक्ती असेल तर तिथं भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, अंतकरण धरवळलं पाहिजे. देवाविषयी देवाचं नाव घेतलं की अंतकरण हृदय भरून आलं पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे, आहे का नाही. याला म्हणायचं भाव. आणि ती भक्ती आणि तशा भक्ताला मोक्षाची प्राप्ती होत असते. महाराज दृष्टांत सांगतात की बळाशिवाय जशा शक्तीच्या गोष्टी बोलू नये, तसं भावाशिवाय भक्तीच्या गोष्टी बोलू नये. आणि भक्तीशिवाय मोक्षाची गोष्ट बोलूच नाही. मोक्ष भक्तालाच, कोणालाय भक्ता. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, म्हणजे अगोदर वारकरी म्हणजे भक्त हो, भक्त हो लागतं. आणि जेव्हा भक्त झालेला असतो त्याला अंतकरणात भाव असला पाहिजे, भावाशिवाय नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, त्याला फक्त भक्ताकडून भाव लागतो. भक्ताचा तो भाव पाहतो, आणि तो भाव असला तर तो भक्त, आणि तो भक्त झाला तर तो भाव गोळे आकळे हिरवी नाकळे, अशा प्रकारचं महाराज सांगतात. म्हणून की भावाशिवाय भक्तीची गोष्ट बोलू नये, भक्तीशिवाय मोक्षाची गोष्ट बोलू नये. म्हणून महाराज म्हणतात की भावेन भक्ती भक्तीन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिवाय.
दुसऱ्या चरणात सांगतात महाराज की कैशी नाही दैवत गडबड करतो, भक्तीच्या नादाला लागला आणि भक्ती करायला लागला, गडबड सुटली की मला देव कशाने प्राप्त होईल, मला देव कशाने प्राप्त होईल, प्रसन्न होईल, कशाने प्राप्त होईल नाही प्रसन्न कशाने, काय करू, योग करू का, याद करू का, उपासना करू का, कर्म करू. नवीन भक्त एकदा नादाला लागला की त्याला असा दम धरीत नाही, पळतो, लय पळतो नाटकळून पळतो, नाही तर मग दम होतो. झटक्यालाच एखादा आघात आला की पुन्हा मग देवा मी तुझी भक्ती करतो आणि तू आता माझ्यावर संकट आणलं, तू आता माझ्यावर आघात आणला. अरे हे सहन करावं लागतं, हे पाहावं लागतं. हा प्रपंच आहे, हा काय प्रपंच आहे, प्रपंच असाच त्याच्याकडे पाहावा. तू अंगाला लावून घेतलं होतं, मग सुख दुःख झाल्याशिवाय राहत नाही, आणि सुख दुःख झाला की मग दमला. मग काय झाला, दमला. पण दमला तर दमला, भाव असल्यावर काय नाही, दमू दे आपण, भाव असल्यावर मग भागलिया मज वाहतील गडी गडी ये. भाव भक्ती करीत असताना लय दमला जरा तर संत आधार देत असते, पण तो भाव बी पाहिजे तसा. काय पाहिजे, नुसता गप्पा हाणून जर दमला, गप्पा हाणून कसं काय जमणार, भक्तीच्या गप्पा हाणून जमणार नाही. आणि मग भक्ती करायला लागला आणि कैसेने दैवत प्रसन्न होईल. सांगा मला कस काय देव कवाशी प्रसन्न होईल, कवाशी प्रसन्न. आता कवाशी होईल म्हणल्यावर अरे तू भक्ती करीत राह, होईलच ना, आहे का नाही. ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अभंगात काय सांगतात की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या, की देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिल्यानं चारी मुक्तीची प्राप्ती होते. क्षणभर उभा राहिल्याने मी तर 2 घंटे बसलो देवळात, देवळात नाही, देवाचं द्वार कळा. देवाचं द्वार म्हणजे हा नरदेह, हा काय हा नरदेह म्हणजे देवाचं द्वार. उभा क्षणभरी, क्षणभर उभा राहणं म्हणजे काय, उभा राहणं म्हणजे साधनावर आरूढ होणं. उभा राहणं म्हणजे या नरदेहात आल्यावर साधनावर आरूढ होणं. नाम साधना, भक्ती साधना याच्यावर आरूढ होणं. आणि कसं आरूढ होणं, की अखंड आरूढ राहणं, नरदेह आहे तोपर्यंत आरूढ राहणं. मग एक दिवस असा क्षण येईल की त्या क्षणात जीवनमुक्तीचा आनंद तुम्हाला प्राप्त. मग एक एक क्षणात होईल का, कसं होईल, एक एक क्षणात. पण अगोदर त्यासाठी करीत राहावं लागेल का नाही, त्यासाठी भक्ती सतत करावं लागत असती. म्हणून भक्ती दम धरली पाहिजे. काय, तितिक्षा, त्याला काय म्हणते, तितिक्षा. लय उतावळ की बावळ व्हायचं नाही. दररोज आपलं नित्यनेमानं नामस्मरण भक्ती, रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायचं, ते पळपळ करायची नाही, तिथं दम धरली पाहिजे. काय केली पाहिजे, दम धरली पाहिजे. प्रपंचात दम धरीत नाही. दम धरली पाहिजे. भक्तीत दम धरली तर भक्ती होत राहत असते. उतावळ की बावळ झालं नाही पाहिजे. महाराज म्हणतात की कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिवाय. अरे उगा निवांत राह, निवांत राह. निवांत राह म्हणजे भक्ती करीत निवांत राह, गडबड करू नको, लय उतावळ की बावळ हो. तुला प्रपंचातली सवय, कशातली, प्रपंचातली. प्रपंचात धावपळच असते, त्याला दम निघत नाही. हे केलं की ते करू, ते करू की ते करू, ते करू ते करू, असं पळापळ पळापळ धावपळ असते. तरुणाई असती, तरुणाई प्रपंच लयच हौशीना करायला धावपळ धाव.
तसं पण तसाच एखादा झटका बसला चांगला की मग इकडं भक्तीत येतो. भक्तीत आलं की त्याला वाटतं मी आता कवा मोठा भक्त होईल लगेच इकडे भक्त हो झालं की इकडं असं वाटतं की मी कवा नाव लौकिक होईल, माझं महाराष्ट्रात नाव कधी होईल, तळमळ असते. आता नाव लौकिकासाठी भक्ती असती का भक्ती मोक्ष करता असते? मोक्ष करता असते. नावा करता असती का? नाव कुठे नाव नावच खरं नाही. नाव काही काही लोकांना नाव कमवायचं, कशाचं नाव? अरे नाव खरे आपल्याला काय कमवायचं हे कळालं तरी पाहिजे. आपल्याला देव प्राप्त करायचा, देव आपल्याला साध्य करायचा, परमात्मा साध्य करायचा. तो साध्य करण्याकरता साधना करायची. साधना अशी पळपळ करून नसती. साधना पद्धतशीर योग्य समजून संतांच्या संगतीत राहून काय आपलं चुकतंय काय बरोबर येत जे चुकलं ते पुन्हा चुकलं नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. म्हणून संत संगतीत परमार्थ होतो आणि तो धीरानं होतो. कसा होतो? धीरानं होतो. धीर धरून म्हणून महाराज म्हणतात की कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिन शिवाय. एवढी गडबड करू नको. उग प्रपंच जसा तू गडबडीनं करतो पण करून करून त्या प्रपंचाचा करून काय उपयोग होत नाही. शीन होतो, शीन होतो. तसं इकडे बी भक्तीत नको करू तशी गडबड. शीन होईल हे पळशीन पळशीन आणि दमशीन. पुन्हा बरेच भक्त असे दिसते पळत येतात. आता माळ घातली होती लय भाविक लगे मंदिरात जाणं ते 6 महिन्यांनी पाहिजे तर माळ कुठे म्हणजे तुटली गेली वाहून पुन्हा दुसरी घालणार नाही म्हणले. आता गेली ती तिच्या मनानं आता कशाला जायचं आहे का नाही? आता कुंकड गेला भाव असं वैराग्य होतं काही काहीला की लगेच त्याला वाटतं मी आता महाराज झालो. सगळा त्याग झाला माझ्या ठिकाणी, वैराग्य झालं. आणि मग त्या वैराग्याच्या नट्टा पट्टा आहे का नाही पट्टा पण ते किती दिवस जगापुढे टिकल्या पाहिजे हे जग पाहत असत. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लय असं धावपळ नाही करायची. दम धीर धरून तशी की एवढं उतार पैशाने दैवत प्रसन्न त्वरित मला देव कशाने प्राप्त होईल, प्रसन्न होईल. केव्हा मला देव भेटन, केव्हा मला भेटन. अरे भेटन, तू फक्त साधनावर आरूढ राह. तू फक्त तू हे करीत राह, देवाची भक्ती करीत राह, देवाचं नामस्मरण करीत राह, नित्य नियम करीत राह. प्रपंच जसा सायासानं करतो पुढे महाराज सांगतात ना की उगार आहे निवांत सिन शिवाय. लय पूर्ण सायाशी करीशी प्रपंच दिन निशी हरीशी न भजशी कोण्या. अरे तू प्रपंचात राहून इतका सायास करतो पण हरीसाठी तसा सायास इतका काही करीत नाहीस. प्रपंचात सायासानी प्रपंच करतो पण सायासानी प्रपंच करून त्या ठिकाणी क्षीण होत. त्या प्रपंचात दुःख होत. काय होतं शेवटी? दुःख होत. प्रपंच नाही कळाला तर ते करण्याला मजा लागते पण त्याचा परिणाम दुःख होतो. मग ते भोगण्याची मजाची. म्हणून प्रपंच लक्षात घातला पाहिजे. प्रपंच लक्षात जर प्रपंच हा कल्पित हे माईक परमात्मा खरा आहे. परमात्मा खरा आहे. त्या परमात्म्याला पाहिलं लक्षात घेतलं पाहिजे. परमात्म्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं स्वरूप जाणलं पाहिजे. आणि ते स्वरूप जाणला असता तो माझ्याहून वेगळा नाही. तू माझ्याहून वेगळाच नाही म्हणजे तू आणि मी एकच असा तू जाणला असता आनंद होतो. तू माझ्याहून वेगळा नाही आनंद होतो जीवन. म्हणून त्यांना भिराणा हे साधना केल्यावर होईल. हे कसं होईल? साधना केल्यावर होईल. प्रपंचासारखं करून नाही जमत. प्रपंचात उतावळ की बावळ होऊन प्रपंच सायासानं करतो
आणि परमार्थात काऊन दम निघत नाही? सायासानं कर, दम धरून कर, गडबड करू नको. नित्य नियमानं आपलं जे काय नियम असेल तो नियम हाही पाठ रोज केला करावा, काकडा करावा, नामस्मरण करावा, अशी भक्ती. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. आपल्याला प्रपंचात राहून हे करता येत. मग प्रपंचात राहून करायचं सांगितलं का? प्रपंच लगेच सोडून, अरे प्रपंच खरा नाही असं पाय. प्रपंच ओळखायचं, प्रपंचाला काय करायचं? ओळखायचं. प्रपंचाला ओळखल्यावर प्रपंचाची जे प्रपंचाचं स्वरूप आहे ते आपल्याला कळलं की मग प्रपंचाला काय करायचं? प्रपंचात रमून पडायचं नाही, कारण रमण्यासारखं तिथं काही नाही. कारण रमा कुठं? सुखाच्या ठिकाणी. जिथं सुख होईल तिथं, जिथं सुख नाही तिथं रमण्यात काय अर्थ आहे का? नाही. म्हणून प्रपंचात आलो तर प्रपंचात राहून सुखाची प्राप्ती झाली. प्रपंच होऊन हे परमार्थ मुख्य आहे. आणि परमार्थ खरा आहे. परमार्थासाठी प्रपंच. कशासाठी? परमार्थासाठी. आपल्याला ज्वारीचं ज्वारी जी असते ना, ज्वारीचं जे दाणा असतो तर तो भुसातच वाढतो. कशात वाढतो? भुसात. त्या कोंड्यात वाढतो, आहे का नाही? भुसात वाढतो. त्यासाठी भूस लागतो का नाही? ते आपण त्याला गोंड म्हणतो ना, गोंड. त्या गोंडातच वाढतो का नाही? लहानाचा मोठा होतो. मग गोंड महत्वाचं आहे का नाही त्याला मोठं करण्यासाठी? आहे ना. तसं समजा का मग का गोंड महत्वाचं, मग गोंडच खावा का काय? घरी तर ज्वारी आल्या, ज्वारी सार आहे आणि ते गोंड भूस आसार आहे. मग ते ज्वारी तयार होण्यासाठी कामाचं नव्हतं का? कामाच होतं. त्याच्यातच ते तयार झाली ना. त्याच्यात तयार झाली तर तयार होण्याकरता ते कामाच होतं. पण तयार झालं ते जे तयार झालं ते सार आहे. ते ज्वारी काय? ते सार आहे. आणि मग सार हातात आल्यावर बाकीचं कोण टाकत? आता बाकीचं किती? ते गोंड आहे, ते कनिष्ठ चिपरे आहेत, ते पाला पाचोळा आहे, ते झाडे, ते त्याची आपण मस्त वळही लावतो. आणि ज्वारीची थप्पी घरात आणतो, कणकीत साठवितो. सार कळतं ना, आणि आसार ते कळतं. फलकटतो संसार येथे सार भगवंत. भगवंत सार आहे. प्रपंचात राहून कळालं पाहिजे. प्रपंचात राहून कळालं पाहिजे. ह्या देह प्रपंचातली एक वस्तू, पण ह्या देहानं सार काय ते भगवंत. येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना येर झाले शिरा. मनुष्य देह ऐसा निध जो साधील साधे सिद्ध करुणी प्रबोध संत तारक. मनुष्य देह असा महत्वाची वस्तू, जे साध्य करू म्हणतात ते साध्य इथं करता येतं. म्हणून इथं परमात्मा साध्य करता येतो आणि प्रपंचात राहून करता येतो. आणि प्रपंच आसार आहे आणि परमात्मा सार आहे हे ओळखावा, हे लक्षात. सार वस्तू महत्वाची, आसार वस्तू बी आहे, पण सार महत्वाची. आसारला आसार समजावा, साराला सार हाताशी आलं पाहिजे. सार हाताशी आलं पाहिजे. त्याच्यामुळे हे प्रपंचात राहून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतील, बघा तू प्रपंचात राहून भक्ती कर, हरिनाम घे, भावनेनं घे, श्रद्धेनं घे, आणि यातच तुझं कल्याण, यातच तुझं आत्मकल्याण आहे. तुला एवढी काही खटपट करायची गरज नाही. लंगोटी लावून वनात निघून जायची गरज नाही. एवढं काय कठीण उपासना, कठीण योग मार्ग, कठीण तपश्चर्या हे काय करायची गरज आहे का?
अरे संसारात प्रपंचात राहून, माऊली म्हणले प्रपंचात राहून असूनही संसार जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी पाहिजे सदा, की प्रपंचात राहून हे तुला करता येतं. आणि तू कर, पण वेगळी कर, अगोदर कर, परमार्थ कर. कारण शरीर जायाचे ठेवणे, शरीर कधी जाईल हे काही सांगता येत नाही. म्हणून शरीर कधी हे न मिळणारी वस्तू. शरीर तर मिळतील, किती मिळतील, पण हे नाही मिळायचं. म्हणून हे मिळालं तर आता परमात्मा साध्य इथं करता येतं. म्हणजे परमार्थ करून परमात्मा हाताशी. आणि म्हणून तो अगोदर करा. संसारात असलं तरी संसारात राहून करा. पण परमात्मा आपल्याला सहज प्राप्त करता येतो. सोप्या पद्धतीनं संत आपल्याला सुटते. काही हुकलं चुकलं तर संताला विचारलं पाहिजे, संताकडे गेलं पाहिजे. कारण परमार्थात सोबती असणारे फक्त संत आहे. कोण आहेत? संत. जीवनमुक्तीकडे जाताना संताच्या हाताला धरून जावं. कोणाच्या? संताच्या. कारण संत सोबती ते हाताला धरून आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात, आपली काळजी करतात. म्हणून काय हुकलं चुकलं तर विचारलं पाहिजे, विचारून केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आहे आपल्या पुढं, भागवत आहे आपल्या पुढं, गाथा आहे आपल्या पुढं. याच्यात पाहिलं पाहिजे. याच्यातून जर पाहिलं हे चांगलं तर आरसा आहे, त्याच्यात आपल्याला सगळं दिसत. काय करावं काय नाही करावं, हे का नाही? काय विधी आहे काय करण्यासारखं, काय निषिद्ध आहे काय न करण्यासारखं, हे लक्षात घेता येतं. या मनुष्य देहात घेता येतं आणि प्रपंचात राहून हे करता येतं. आणि म्हणून सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला सरळ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की प्रपंचात राहून तुला हे करता येतं. फक्त दम धरून राह, हे गडबड करू नको. भक्तीला लागला ना, भक्ती करीत राह. काय होतं, आपल्याला जर समजा शिरा करायचा असला ना, त्याला ते रवा टाकला एकदा कडे, लय मोठा जाळ लावू नाही, घड 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 आत्ता झाला पाहिजे लगेच, ते करपून जात असतं सगळं. ते महिला मंडळाला माहिती, त्याला मंद आचेवर भाजावं लागतं, आहे का नाही? मंद गॅस ठेवून भाजीत राहावं लागतं. जेव्हा त्याचा भाजल्यावर लालसरपणा येतो, वास येतो, आणि मग भाजला असं आपल्याला कळतं. मग त्याचा योग्य आपल्याला तो शिरा तयार करता. पण लयच एखादी बाई उतावळी बावळी जर झाली तर मोठा गॅस चालू करून जरा लागली भागाला, बरोबर करपून जात. तसं एखादा भक्त लयच भक्तीच्या नादीला लागला की काय काय करून काय काय नाही करू, अरे काहीच नको, लय गडबड करू तो, आहे का नाही? संताच्या संगतीत राह आणि परमार्थ कर. गडबड करू नको. तुका म्हणे येथे न करावी न लगती तातडी असे कर्माने. लक्षात येईल की एवढी इथं प्रपंचात राहून एवढी की इथं गडबड करू नका. परमार्थाला लागला ना मग आता परमार्थ करा. म्हणून महाराज म्हणतात की कैशिनी देवत्त प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनशी माया. पण निवांत राह, नाही तर उगत केलेला शीन होऊन जाईल म्हणजे वायपट जाईल. तुला वाटून असा कुठं परमार्थ असतो पाहिजे तर केलं वेगळंच झालं. तसं नाही झालं पाहिजे. अरे परमार्थात कल्याणच होत, आहे का नाही? गाडी चालवायला बसल्यावर पद्धतशीर गाडी चालवा, जिथं जायचं तिथं जाता येतं. 120 वर साड्यावर सांगता येत नाही कुठे जाईन म्हणून, कुठं जाईन सांगता येते का? नाही, तशी पद्धतशीर चालवा, आहे की नाही? पद्धतशीर चालली तर ठिकाणापर्यंत जाता येत. तसं परमार्थात काय केलं पाहिजे की दम धरून परमार्थ केला पाहिजे. आता भक्तीला लागलं ना की ती भक्ती करीत राहायची. एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्हाला जीवन मुक्तीचा आनंद प्राप्त. तुका म्हणे मुक्ती परिनिधी नवरी, आता दिवस चारी खेळी भेडी असं होईल, हे का नाही? हे सगळे करण्याचे भावश्रम जाते. आणि आता तुम्हाला काही करायचं नाही ना,
नाही आता दिवसचारी, खेळी मिळी आता खेळी मिळी, मस्त चिंतन करायचं. आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये बसून बोलायचं, देवाविषयी बोलायचं, देवाविषयी ऐकायचं, संताविषयी बोलायचं, संतांचं ऐकायचं, संताविषयी बोलायचं, देवाविषयी बोलायचं, हेच करायचं. आणि असा आनंद पुन्हा नाही. म्हणून हे सहज सायासानं प्रपंचात राहून करता येतं. म्हणून महाराज म्हणतात की सायाशी करीशी प्रपंच दिनविषयी हरीशी न भजशी. की सायासानी प्रपंच करतो तसा परमार्थ सुद्धा कसा कर, सायासानी कर आणि हरीला भज. पण प्रपंच सायासाने करतो आणि हरीला भजत नाही, असं जर म्हणलं तर कसं काय नाही. पण प्रपंचात राहाय आणि हरीची भक्ती कर, भक्त हो. अशा प्रकारचं महाराज सांगाल. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून हरीचा जप करणं म्हणजे हरीचं नामस्मरण करणं, हरीचं चिंतन करणं. हरीचं चिंतन करणं प्रवचन म्हणजे चिंतन आहे, हा जप आहे. हा काय जप आहे. आता काय बोलणं चाललेलं आहे, हे परमात्म्याचं बोलणं चाललेलं, याला जप म्हणायचं. जप म्हणजे तुम्ही नामस्मरण करता तोही जप, तुम्ही चिंतन करता हेही जप. जप म्हणजे त्याच बोल. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे आणि याचा परिणाम काय होतो म्हणले की तुटेल धरणे प्रपंचाची. तुझ्या मागे जे प्रपंच लागलेला आहे ना, की हा प्रपंच याच धरणं हे तुटून जाईल. प्रपंच हा अनंत काळापासून माग लागलेला आहे का नाही, अनेक जन्मापासून माग लागलेला आहे. आणि प्रपंच म्हणलं की दुःख आहे. प्रपंच म्हणलं की दुःख आहे. दुःख आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार. मग हे दुःखाचं कोठार आहे, याच्यात दुःख नाही, सगळे दुःखच येतात. प्रपंच दुःखमुळ, संसार दुःखमुळ, चौकडे इंगळ प्रपंचात दुःखच. आणि म्हणून हे दुःख पाठीमाग लागलेलं आहे, हे धरणं धरून बसलेलं आहे आपल्या दारात. नित्य प्रपंचाची कटकट, सदा विषयाची कटकट, हे प्रपंच कसा आहे की चिटकलेला आहे आपल्या अंगाला, पक्का झालाय तो. आणि तो निघला पाहिजे, तो निघला पाहिजे, तुटला पाहिजे. आणि मग तो भक्तीनं तुटतो, हरीच्या भक्तीने तुटतो, हरी जपाने तुटतो, हरीच्या चिंतनाने तुटतो. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. जप शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. जप म्हणजे माळा घेऊन बसताना जपत मोजित म्हणजे जप म्हणजे नित्य जप करायचा, बिगर माळीचा करायचा. उठता बसता नामस्मरण, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोल, हरी बोल, नेहमी हरी बोला, याला म्हणायचं. हरीबद्दल बोला, हरीचं चिंतन का. आणि असं केलं काय होईल तर प्रपंचाची धर्म तुटून नाही, तुमच्या ठिकाणी प्रपंच राहणार नाही. प्रपंच राहणार नाही म्हणजे प्रपंच की हा प्रपंच खराच नाही, तो राहील कसा. पण ह्या अज्ञानामुळे चिकटलेला आहे. कशामुळं? अज्ञानामुळे सगळे दुःख, सगळे दुःख या अज्ञानामुळेच. सगळे दुःख अज्ञानामुळेच. अज्ञानाशिवाय एकही दुःख नाही, अज्ञानाशिवाय एकही दुःख नाही. मग ते प्रपंचातला असो की कोणतंही असो, तुरीत तापापैकी आध्यात्मिक असो की आदिदैविक असो की आदिभौतिक असो, हे सगळे दुःख परिणाम अज्ञानाचा आहे. बॅटरी संपली ना. रामकृष्ण हरी.
रावसाहेब महाराज रामकृष्ण हरी काय झाले? करा, हरीचं नामस्मरण करा, हरीचं चिंतन करा, एवढंच करायची गरज आहे. प्रपंचात राहून तुम्हाला काय दुसऱ्या कठीण साधना करायची गरज नाही. म्हणून सोपं साधन आहे का नाही? नामसंकीर्तन साधन पण सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसुनी, करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आपल्याला परमात्मा सहज सोप्या पद्धतीने आपल्या घरी येतो, आपल्या जवळ येतो, आपल्याला प्राप्त होतो. हे ज्ञानेश्वर महाराजाला आपल्याला या अभंगातून सांगायचे. म्हणून महाराज म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून मुखानी हरिहरी म्हणा, हरिहरी मुखानी म्हणल्यावर काय होईल? पुण्य होईल. किती होईल? की हरीचं पुण्य अमाप आहे का नाही? की कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. की किती पुण्य, हे शुद्ध पुण्य. एक हरिनाम घेतलं, वाट चाले काय यज्ञ पावलं, ते प्रमाण माझ्या लक्षात येईल. नाम घेता वाट चाले. नाम घेता वाट चाले, यज्ञ पावला पावली पावली. की असं नामस्मरण केलं पाहिजे, अशी भक्ती केली पाहिजे, हरी हरी मुखानं म्हणलं पाहिजे. आणि पुण्याची गणना कोण करी, म्हणजे कोण ते पुण्य मोजीत बसल. एवढं अमाप पुण्य हरिनामानं होतं. आणि ते पुण्य शुद्ध पुण्य, आणि ते शुद्ध पुण्य परमात्मा प्राप्ती करून दे, परमात्म्यापर्यंत घेऊन जा. बाकीचं पुण्य नाही. तुम्ही म्हणता आम्ही रे पुण्य केलं, तीर्थाला गेलो, आंघोळ केली, पुण्य झालं, अन्नदान केलं, पुण्य झालं, आहे का नाही? हे पुण्यच आहे, पण हे पाप मिश्रित पुण्य आहे. आणि हे नामाचं पुण्य शुद्ध पुण्य आहे. हे कसं आहे? शुद्ध पुण्य आहे. आणि ते सहज आपल्याला प्रपंचात राहून घेता येतं. म्हणून महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके येणे वागेल दोषावे, दोषोन मग द्यावे पसायला नाही. जे कळांची व्यंकटी साडू, तया सत्कर्म वाढू. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे जावो, धर्म सूर्य पाहो. जो देवांशील होते लाहो प्राणिगात, वर्षत सकळ मंगली ईश्वर शांती मागियाळी. अनवरत मंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे आडव पियुषांचे, जंत्रने जे आलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सदा सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई धोकी. भजी जो आदि पुरखे अखंडित, विशेष लोकही द्रष्टाद्रष्ट विजय हुआ विजय. तीर्थ म्हणे श्री विश्वेश्वराओ, आहो लीलादान पसाओ. येणे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संत